नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये नुकतंच आपल्याला माहिती मिळालेली आहे की चिखली शहरामध्ये विविध भागामध्ये मोकाट कुत्रे व तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस या ठिकाणी बघायला मिळतोय. तब्बल जवळपास 23 जणांना हा पिसाळलेला कुत्रा या ठिकाणी चावलेला आहे. जनता भयभीत झालेली आहे. तरी चिखली तालुका ग्रामीण रुग्णालयातून नुकतीच माहिती घेतली असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल राजपूत व तसेच स्टाफ नर्स यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी प्राथमिक उपचार चिखली तालुका ग्रामीण रुग्णालयामध्ये केले व तसेच बुलढाणा येथे काही रुग्णांना खोलवर जखमा असल्यामुळे त्यांना रेफर करण्यात आले. तरी चिखली आरोग्य प्रशासनाकडून भयभीत न होण्याचे आव्हान डॉक्टर अमोल राजपूत यांनी केले आहे. चिखली नगर प्रशासनाकडून सुद्धा युद्ध पातळीवर ते पिसळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्याची मोहीम नगर प्रशासनाने सुरू केलेली आहे. रुग्णालय चिखली आज साधारण 2:30 वाजेच्या दरम्यान पासून कुत्र्याने चावलेले जवळपास 23 ते 24 रुग्ण आपल्या रुग्णालयात आले होते. त्यापैकी पूर्ण रुग्णांना आपण उपचार दिले आणि 8 पेशंट बुलढाणा येथे रेफर केले. त्यांना कॅटेगरी 3चे डॉग बाईट्स होते आणि या घटनेने कोणी घाबरून जाऊ नये, सगळे ते उपाय केले जात आहेत आणि कुणालाही कुत्रा चावला किंवा काही अडचण आली तर ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात येऊन इलाज उपचार घ्या आणि घाबरून जाऊ नका. रेफर केलेले जे पेशंट आहेत तर त्यांची संख्या किती आहे आणि रेफर करण्याचं कारण काय? रेफर आपण 8 पेशंट रेफर केले. त्यांना कॅटेगरी 3 म्हणजे थोडं जास्त चावलेलं होतं, मल्टिपल साईट्स होत्या आणि त्यांना अशा वेळी इम्युनोग्लोबुलिन द्यावं लागत असतं. तर ते देण्यासाठी आपण बुलढाण्याला रेफर करतो आणि त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागतं साधारणतः 24 तास. त्या कारणास्तव आपण बुलढाण्याला रेफर करतो.